जय गुरुदेव दत्त. श्री नवनाथ कथासार अध्याय 38. मंडळी, गेल्या अध्यायाच्या ठिकाणी आपण वटसिद्ध नागनाथाच्या जन्माची, शौर्याची, मच्छिंद्रनाथाच्या झालेल्या भेटीची एक सुमधुर अशी कथा ऐकलेली आहे. आणि आजच्या या अध्यायाच्या ठिकाणी 38व्या अध्यायामध्ये चरपटीनाथाच्या जन्माची एक सुमधुर अशी कथा आपण ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवपार्वतीच्या लग्नामध्ये ब्रह्मदेवाचं वीर्यस्खलन, त्याच्यामध्ये 84,000 वालखिल्य ऋषीची निर्मिती आणि चरपटीनाथाचा जन्म अशी एक सुमधुर अशी कथा या अध्यायाच्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि मंडळी, या अध्यायाचं नित्य श्रवण पठण केल्यानंतर बुद्धिमत्ता वाढते. याचबरोबर आपण जर पाहिलं तर जर एखाद्याला हिवतापादी ज्वर असतील किंवा इतर असाध्य आजार असतील, ते आजार देखील बरे होतात, असं या अध्यायाचं महत्त्व आहे. श्री गणेशाय नमः. जय जयाजी व्यंकट रमणा, दया सागरा परिपूर्णा, भक्त दुःख भंजनान पुढे ग्रंथ बोलवी. मागील अध्यायी कथन, नागनाथा भेटला त्रिनंदन, विद्यावासे दीक्षा कारण, नाथपंथी मिरवला. उपरी मच्छिंद्रनाथाशी खेळून खेळी, जिंकला मच्छिंद्र तपोबळी. तव सिद्धी उत्पन्न करुणी मंडळीन, शाबरी विद्या ओपिली. यावरी श्रोती पुढे कथन, पूर्वी दक्षग्रही वार्ता जाण. निघाले विवाह योजना लक्षणन, मंगळ कार्याचे ते दवा. हिमालयाची आत्मजा ती योजिली मंगल काजा, तेव्हा देवदानवा माझ्या भोजान पाचारण पाठविले. तेने करुणी दक्षागार, भरुनी निघाला सुरवर. मानवी दक्ष हरिहरन, सभास्थानी बैसले. मंडळी ऐशी सर्वासहित बैसली असे पार्वती त्यात. मंगल कला करुणी मंडपातन, मिरवत असे नोवरी. ते परी नोवरी स्वरूप खाणी, की चंद्रकला नक्षत्र गणी. तेजाला जैसी सौदामिनीन, उजळपणा करावया. की सहस्त्र विद्युलताचा पाळा, ऐक्यपणे झाला गोळा. सुरवरी घनमंडळान, चमकपणी शोभवी. की आर्क प्रत्यक्ष दीक्षा बाळ, सभासद मिरवे केवळ. तयाचे प्रतिबिंब ओमी जळण, ब्रह्मांड कुंडी अर्कहा. ऐसिया परी लावण्य लता, सभेमध्ये मिरवी जगन्माता. ते स्वरूप देखुनी नाभिसुतान, कामानळ दाटला. कामविरह चपळवंत, तेने विचार समयोजित. स्थान जोडून इंद्रियातन, लिंगा माझी पातला. तैविधीचा विरह काम, आधीरपणी द्रवला उत्तम. मही प्राप्त होता मनोधर्मन, संकोचला विदितो. भैसिल्या ठाई करुणी, रेतर घडिले मही कारण. ते आगळे 60 सहस्त्र पूर्णन, भाग झाले रेताचे. ते साठविली जीवदशा, रेती झाल्या अपार प्रवेशा. 60 सहस्त्र ऋषीवेशान, वालिखिल्ले भागी मिरविले. परी एक आगळा भाग होता, तैसेच राहिला तेत चांग. सेवक झाडी मही अंगण, केरा समान मिसळीला. उपरी परता मंगळ नेम, केला होता लज्जा होम. केरानी तयाचे भस्मन, सेवक सांडिती सरितेत. सरितेत पडता सकळ मेळ, सर्व रेताच सांडुनी मळ. केर मग मिळवून तळण, निर्मूळ मणी पातला. मग तो जळी ढळढळीत, तरुणी प्रवाही वाहत जात. तो वाहता अकस्मातन, कुष्ठवेष्टनी आतुडला. ते जललहरीचे नेटे करून, कुष्ठवेष्टीत पडे जाऊन. तेथे लोटला बहुत दिनन, कुशमुळ्यांनी वेष्टीला. या परी बहुता दिवशी, ईश्वराज्ञा अवतार क्रमासी. पिंपलायन त्या रेताशी, नारायण संचरला. संचरला परी कैसे रीती, रोही सावजे विपुनी असती. तो मेळे त्या कुष्ठवेष्टी प्रतीन, उदक पाना पातला. त्यात रोहिणी ऋतुवंत, मूत्र स्रवली प्रत्यक्ष रक्त. ते भेदोनी वीर्य व्यक्तन, रेतवाडी लागले. कुशबेष्ट परमभुवन, तया माझी हे सदन. वाडी लागता स्वेदभंजन विधानन, कीटक न्याये करविनिया. अडंज जारज स्वेनद करुण, ऐसे जीवा उत्पत्ती स्थान. आसो या विधाने करुणन, मूर्ती रचिली 9 मास. देह वाढता सबळवंत, कुशमूळ झाले त्रुटीत. मग ढाळपणे महिवर्तीन, बाळदृष्टीशी ते आले. तो त्या ठाई अकस्मात, सत्यस्रवा विप्र भागीरथीत. येऊन या धर्मानिमित्तन, कुशवेष्टी विलोकी. तो विप्रासे परीळ सुशीळ, पुदनीत ग्रामी तयाचे स्थळ. येथे येता दृष्टी बाळन, पाहिलेसे ते दवा. देखिले परे दैदेप्यमान, अर्क तेजे परम सगुण. की प्रत्यक्ष चंद्रकळा जिंकून, अनिता झाला त्या ठाई. की अनंत मस्तकीचा मणी, विसरोनी गेला ये स्थानी. ऐसे बासले विप्रामणीन, अति तेजस्वी चकचकाटे.
चित्ती म्हणे हे बाळ कोणाचे आहे तेज पुंजाळ, की उर्वशी उदर कमळन टाकून या गेली असे की राजबिंज मोहन जळदेवती दृष्टी पाहून, आणिले मातेच्या शेजेऊन आपले स्थानी न्यावया, तरी त्याची पुन्हा माता येऊन भेटेल कधी आता, परी प्रेमरहित लोभ ममतान टाकून ती गेली से, ऐसा तर्क वितर्क करीत परी तो बाळ न लावी हस्त, कैसे न्यावे म्हणून मनातन पुढील अर्थ दिसेना, अति वितर्के भेदले मन परिमोहे वेष्टिले पंचप्राण, चित्ती म्हणे कैसे सोडून बाळा लागी जावे हो, अरण्य क्रकश तीर्थ भागीरथी सावजे येती उदका प्रती, दृष्टी पडता तयाचे क्षितीन घात करतील बाळकाचा, ऐसे मोहे चित्ती जल्पून परिस्पर्शन करी भय करून, चित्ती म्हणे नेनो संधानन कैसे आहे कळेना, ऐसे प्रकणे शंकित मानस बाळ निकट उभा असे, परी स्वर्गीचे देव असती डोळस देखत झाले तयासी, बाळक करुणी रुदन हस्तपादा ते नाचवून, ते स्वर्गी सुरवर पाहून नमन करती भावाने, म्हणती हा पिंपलायन नारायण आजी देखील तयाचे चरण, करी आजचा दिन परमसुदिन कृत्य कृत्य झालो की, मग सर्वत्री करुणी जय जयकार वर्षिते झाले कुसुम भार, कुष्ठवेष्टीत कुसुमे अपारण खचुनिया पडियेली, विप्र बाळाच्या अंगावरून कुसुमे अपरिमित काढून, टाकी परी कुसुमा लागून परीन सरे म्हणून दचकला, चित्ती म्हणे कैचे बाळ प्रकरण पिचाचे प्रकरणी येते दिसून, अकस्मात येऊनी कुसुम घन कोणाकडून वर्षती, ऐसे भयस्थित होऊन चित्ती पळू लागला नगर वाटी, कैचे दर्भचरण संपुटीन अति कवळूनी पळत असे, ते पाहून सुर समजती गदागदा हास्य करती, सप्तश्रव्याशी पळतो म्हणून उभा उभा पळू नको, ते सत्यश्रवे शब्द ऐकून परम घाबरला पडे उलटून, चित्ती म्हणे पिछाचे येऊन भक्षावया धावले, ढळमळीत भरले दोन प्रवर खेळी निघाले महीवर, कैचे बाळगते प्राणहरण पिछाच कृते मिरवला, ऐशा वितर्क कल्पना आणुनी पळत प्राण सोडूनी, पळता झाला महिते उलटोनी पुण्या उठोनी पळत असे, सुरवर म्हणती उभा उभा तो त्या ते न दिसे क्षिती, परीक शब्द सुरस्वर होतीन पिचाच सत्य हे आहे, मग स्वर्गस्थ सुरवर शब्द सोडूनी नारदाते बोलती वचन, स्वामी तुम्ही जाऊन सत्यश्रव्या ते सुचवावे, हा परम भ्याड ब्राह्मण सत्यवादी परी करी पलायन, परी त्याचा संशय छेदून टाकुनी बाळ देई ते, ऐसे सुरवर कमलोदभास सुता बोलताची महाराज होय निघुता, ब्रह्मविना घेऊन हातान महीवरती उतरला, आपुले स्वरूपाचा लोप करून मानव वेशी दिव्य ब्राह्मण, सत्यश्रव्याचे पुढे जाऊन उभा राहे मार्गात तो, सत्यश्रवा भयभीत मार्ग पळता श्वास सांडित, पडत झडत मुनी तेतन येऊन तेथे पोचला, प्राण झाला कासावीस मुगेन निगे स्वाचोसाच, ते पाहुनी नारद त्यासन बोलता झाला महाराजा, म्हणे महाराजा किमर्ती घाबरला से काय पंथी, येरू म्हणे प्राणाहुतीन आजी झाली होती की, दर्भानिमित्त गेलो सरिते तिरा पिशाच कळा तेथे पाहिली चतुरा, बाळ वेशे मी मोहिले विप्राण मीची म्हणून टिकलो परी अकस्मात अपार कुसुमे तेथे पडत, ते पाहुनी भयभीतन होऊन या पळाले परी मागाहून अपार शब्दे पिचासगण येऊन, उभा उभा राहे असे म्हणून वारंवार ऐकतो मी, परीन पाहे मागे पडत झडत आलो लगबगे, ऐशी कथा सांगोपांगेन झाली असे मज विप्रा, मग नारद धरुनी त्याचा हात तरु खाली नेऊनी त्वरित, बैसवूनी स्वस्थ चित्तन व्रतांतासे सांगतसे, म्हणे विप्रा ऐक वचन तू होताशी कुशबेटा कारण, तेव्हा तुझ म्या विलोकनन ऊर्ध्व दृष्टी पाहिले परी अंबरात मज दृष्टी पडली सुरवर दैवत, त्याती कुसुम घेऊन हातातन तुझवरी झोकिली याचे कारण, तुझ बोलविले नामाभिमदान, येरू म्हणे माझेची नामन सत्यश्रवा म्हणताती, नारद म्हणे असो कैसे सत्यवसता नाम तुझे वशे, म्हणून पुकारत होते देव तैसे आणि भूतचेष्टा नसेबा, तरी सत्यश्रवा तुझे नाम कोठे आहे तुझे धाम, नाही ठाऊक आम्हा ग्रामन कोण आहे सांगपा, असो इतके त्यासे विचारून पुढे बोलिले एक वचन, बाळा लागी सदनी नेऊन करी पाळन प्रीतीने, ऐसे सांगून अनेक बोलले की हे बाळक ब्रह्म ठेले, पिंपलायन नारायण जन्मलेन अवतार प्रगट झाला, तरी पूर्ण संशय सांडून बाळनेही सदना लागून
याचे करिता संगोपन सकळ सिद्धी लादती. ऐसे सुरवारांचे बोलणे विप्राम्या येथून कानी ऐकले. असत्य मानू नको जाणेन देव सर्वही बोलती. सत्यश्रवा विचारी मानसी स्वर्गात मम नाव काय माहितीसी. हाची संशय धरून चित्ताशी शन एक निष्ठ तसे. करुणी पाये उर्दुरदृष्टी तो देखील अपार देव थाटी. परी नारद कृपेची सर्व हातवटीन देवदृष्टी पडियेले. मग नारद बोले तुकावे मान म्हणे विप्रा बोलशी सत्यवचन. माझे दृष्टी सुरवरगण येथून या दिसती पये. तरी विप्रा ऐक एक वचन येई माझ्या समागमे करून. कुशवेष्टीतील बाळ उचलून मम करे औपिका. ऐसे बोल ऐकता अवश्य म्हणे सवस्तर पिता. मग नेऊनी सत्यश्रव्याचे हातान बाळका कारणे ओपिले. सत्यश्रव्या ते नारद ओपुनी बाळ तेने योगे मग सुडाळ. पोटी आनंद भरुनी सबळन बाळ हृदयी कवळीतसे. बाळ ओपुनी नारद मुनी बोलता झाला तया लागुनी. सत्यश्रवा बाळ नामीन चरपट ऐसे पाचारी. चरपट नामी बाळ गुणवी सुरवर बोलले आहेत वाणी. ते ऐकले निज श्रवणीन ऐसे चिनाव ठेवी का. अवश्य म्हणून सत्यश्रवा येता झाला निकटा पुल्या गावा. एरीकडे नारद देवान स्वर्गी जाऊनी संचरला. सांगता सकळ देवा व्रतांत स्थाना गेला देव समस्त. एरीकडे स्वनंदनाथन सत्यश्रवा संचरला. ग्रही कांता चंद्रा नामी अति लावण्य धार्मिक लक्ष्मी प्रतिवतना अपार नेमी. कीती अनुसया दुसरी तिचे निकट सत्यश्रवा. उभा राहोनी बोले बरवा म्हणून कामिनी दर्भ मिळवान गेलो होतो काननी. तिथे अवचट झाला लाभ सुते सुते देवे ददला. तरी पालन करू नामयालान चरपट ऐसे पाचारी. तयाचे योगे करून सुरवरांचे पाहिले चरण. मग मुळापासून सकळ कथनन कांतेपाशी वदला तो. कांता ऐकोनी वर्तमान तुकावी तसे आनंदमान. मने दर्भा सवे सेविता विपिनन वंशलता सापडली. की खापर वेचू जाता अवनी तो सापडला चिंतामणी. तेवी तुम्ही दैवे करुणीन बाळ लादले महाराजा. की भूत पुजावया मसनवाटी जाता लक्ष्मी भेटे वाटी. तेवी तुम्ही कानन पुटीन बाळ लाभ झाला असे. की दगड उलतावयाचे मिशे दैवे लाभला चोक परिसे. तेवी तुम्हा लाभ सुरसेन बाळ लाभ झाला असे. की सहज मरकट धरू जाता गाठ पडली हनुमंता. तेवी तुम्ही दर्भ भावार्थान बाळ लाभ झाला असे. ऐसे म्हणून चंद्रनारी बाळ हृदयी कवळी धरी. परी अति स्नेह समुद्रीन आनंद लहरी उठवीत. जैसा दरिद्री पिक्षून वनात निजे परी मांदूस सापडे त्यात. मग आनंद तयाचे हृदयातन कवनार्थी वर्णिला. तेवी वाढुनी आनंद लहरी आ बाळा अलंगी चंद्रानारी. मग स्नान पानद पयोधरीन करुणी पालका ते घालवितसे. चरपट ऐसे बोलुनी नाम गीत गातसे साधू सम. ऐसे सलील दाऊरी प्रेमन अपार दिवस लोटले. सप्तवर्षे पर्यंत पालन केले कालस्थित. उपरी मौजी बंधन त्यातन अति गजरे केले असे. मग करुणी व्याध्यायन शास्त्रविद्येत केले निपुण. मीमांसादय सकळ व्याकरण न्यायशास्त्र पडविले. या परी कोणी एके दिवशी गमन करता देव ऋषी. सहज येत पुनित ग्रामाशीन स्मरण झाले नाताचे. मग आकुंतुकाचा वेश धरून पाये सत्यश्रव्याचा आश्रम. तो 12 वर्षाचा चरपट नामन महातेजस्वी दिसत असे. मग विप्रवेशे ते ग्रहभक्ती सारुने पाहिली चरपट मूर्ती. तो सुगम विद्येची दैविप्य शक्तीन तहा देही देखिली. ब्रह्म रेतो दये प्राणी म्हणून वद्धुंत्व नारद मुनी. त्या मोहाने सकळ करणीन चरपटाची देखिली. परमतोष मानुनी चित्ती जात भद्रकाश्रमा प्रती. तो आत्रेय आणि मच्छिंद्र जतीन निजदृष्टी देखिले. मग भावे करुणी तया वेळा उभयंताशी जाऊनी भेटला. त्या ते पाहुनी लोट लोटला चित्त सरिते प्रेमाचा. निकट बैसोनी तयाचे पंगती परी एकाग्री मिळाल्या चतुर्थ शक्ती. मच्छिंद्रनाथ अर्पणापतीन दत्तात्रेय चतुर्थ तो. परी हे चौघे एकाभ्यासी दीक्षावंत पूर्णम संन्यासी. वैष्णवनामी भागवत देशीन प्रतापार्क तयांचा. की निधी परसु चिंतामणी की चौथा कौस्तुभ वडियर खानी. ऐसे चौघे एकासनीन विराजने एकदा ते. वार्तालापा परिसीमित तो चरपट वार्ता विधिसूत. मुळापासून पूर्ण कथितन त्रिवर्गात सांगितली. वार्ता ऐकता आदिनाथ श्री दत्ता गुरुशी बोलत. की तुम्ही नवनारायणातन सनात करू इच्छिले. तो पिंपलायन नारायण अवतार मिरवला चरपट नाम. तया आता सनात करुणन कल्याण मूर्ती मिरवाल. ऐसे बोलता उमारमन बोलता झाला अत्रिनंदन.
की महाराजा प्रताच्या पाविनन हितप्राप्ती मिळेना. परी चरपटा ते पश्चातापे मानुला नाही जो परी बापे. यावरी अनुग्रह लोपेन माझ्यावरी मिरवतसे. यावरी बोले नारद मुनी हे अवधूता बोलतशी वाणी. परी चरपटाचे अंतकरणीन पश्चातापे मिरवेतो. परी तुम्ही जीवा समभावे चरपट भावी मिरवा सदय. तो पश्चाताप उदयन चरपटे देही करतो मी. ऐसे बोलून अवधूता प्रती पाहिली शीघ्र लुप्त ग्रामक्षिती. पवित्र होऊनी विद्यार्थीन सत्यश्रव्या ते भेटला. म्हणे महाराजा गुरुवर्या मी विद्यार्थी विद्या कार्या. तरी मजवरी करी दयान विद्यारत्न ओपावे. मग अवश्य म्हणून तो ब्राह्मण अभ्यास विद्ये कारण. कुलंबायसे स्वदेह नामानन सत्यश्रवा वदलासे. कुलंब नामे नारद मुनी चरपट नामे करुणी. उभयंता बैसोनी एकासनीन अभ्यास करती सद्विद्या. परी कोटीन लागे ठिकाण तो अवसर असे दैवे करून. तया ग्रामी एक यजमानन पाचारया पातला. तयाचे ग्रही प्रयोजन करणे होते ओटी भरण. तो ग्रामजोशी म्हणून पाचारावया पातला. पातला परी सत्यश्रवा बैसला होता अर्चित देवा. मग चरपटा सांगोनी मनोभावान नारद सह पाठविला. चरपट ऐकोनी तयाचे धामे विधी उरकला मनोधर्मी. उपरी यजमान दक्षिणा पाणीन येता झाला महाराजा. नारद पाहुनिया संधी स्मरण झाले पूर्वविधी. चरपट मनी कलह न होता कधीन परी नारद योजिला. बैसले होते कार्या लागून तो नारद बोले चरपटासी वाणी. दक्षिणा न घेता तू गुणीन योग पुरुषा योगज्ञाना. जरी तू दक्षिणा हाती घेशी तरी योग्य न वाटे अम्माशी. आपण उभयंता अज्ञान विद्यार्थीन भागाभाग समजेना. परी उगलाची चाल चरपटा उठोनी. सत्यश्रवा येईल तव दक्षिणा घेऊनी. चरपट म्हणे रिक्त हस्ते करूनी कैसे जातो सदनाशी. नारद म्हणे तू दक्षिणा घेशी परी अमान्य होईल पित्याशी. येरू म्हणे कसरतेशी करुणी दक्षिणा घेईन मी. कसरत करुणी सवाई पाडे द्रव्य ठेविता ताता पुढे. मग तो काय बोलील वाकडेन भलेपणा दाविल की. तो ती दक्षिणा अतिसान नवती उभयतांच्या स्वरूपाप्रमाण. तेने करुणी चरपट मनन खिन्न झाला धार्मिक तो. ऐसे उभयंताचे झाले भाषण तो यजमान आला दक्षिणा घेऊन. चरपट हाती देत भिजवून अल्प दक्षिणा पाहतसे. आधीच नारदे कळ लावून ठेविली होती अंतकरणी. त्यावरी लघु दक्षिणा पाहुनी कोपात्यंत पावला. नारद भाषणापूर्वीच बीज पेरून ठेविले होते सहज. कोपतरू फळ विराजन कल उत्पन्न झाला पय. मग बोलता झाला यजमानाशी म्हणे तुम्ही ओळखले नाही अम्माशी. कवन कार्य असीन द्यावे कैसे कळेना. यजमान म्हणे एक भटा याच का पैका देवा मोठा. परी दाता असे करंटा मग याचके काय करणे. येरू म्हणे सामर्थ्य असता परी प्रवर्ता ते कार्याथा. ऐसे परी बोलतान उभयंता कलह अपार वाढे. नारद तेथून निघुनी सत्यश्रवा विप्राजवळ जाऊनी. म्हणे दुखावला यजमान गुणीन धडगत मज दिसेना. संतुष्ट निज द्रष्ट ऐसे बोलूनी सर्व वरिष्ठ. तरी चरपटाने केले भ्रष्टन यजमान कृत्य सर्वस्व. आपण याचक संतुष्ट व्रती सदा असावे गौरवयुक्ती. अर्जव केलिया कार्य घडतील न घडे तोची महाराजा. ऐसे बोलता नारद मुनी कोप वाढला सत्यश्रवा लागून. तात्काळ देवार्चन सोडून यजमान ग्रही पातला. तो यजमान आणि सूत बोला बोली ऐकली समस्त. तेही पाहुनी साक्षवंतन अति कोप वाढला. जैसा आधीच वैश्वानर त्यावरी सिंचिले स्नेहापार. की उन्मत झाली पान मंदिरन त्यावरी संचार भूताचा. त्याची न्याये सत्यश्रवा कोपानळी चढला बरवा. येताची चरपटमुखी रवान करपुटा वाढतसे. ताडन होता मुखावरती चरपटही पडला क्रोधा होती. आधीच बोलता यजमान प्रतीन क्रोधा देखे भिजलासे. यावरी चरपट नेती क्रोधाचे पूर उडती. मग सर्व त्यागुणी क्रोधेन जल्पिती गावाबाहेर निघाला. गावाबाहेर भगवती दुर्ग जाऊने बैसला गुप्त मार्ग. पश्चाताते झाला योगन मना माझी दाटेना. एरीकडे नारद मुनी अंतरसाक्षी सर्व जाणुनी. दिव्य भव्य विप्रज्ञानीन वेशद्वितीय नटलासे. होऊनी दिव्य ब्राह्मण दुर्गालय आला दक्षिणा म्हणून. भगवती ते नमस्कारून चरपटा समीप बैसला. म्हणे कोण जी हा येत बैसले आम्हा चित्ता स्थित. येरू ऐकुनी सकळ व्रतांतन तयापाशी निवेदी. ऐकुनी चरपटाचे वचन म्हणे पिसाट झाला ब्राह्मण. ऐशा क्रोधे पुत्रा लागून दुखविले व्रदाने. आपुले चरण संपुट पुत्रापायी येता नीट. मग पुत्र मर्यादा रक्षुन चौकटन महात्म्य आपुले रक्षावे.
ऐशी चाल जगतात प्रसिद्धपणे आहे वर्तत, तरी मतिमंद तो वृद्ध निश्चितन बुद्धिभ्रष्ट म्हणावा. तरी ऐशियाचा संग त्याजून तू सेवावे महाकानन, परतोनी त्याच्या वदनावदन दावणे पुत्राने. ऐसे बोलता नारद मुनी चरपटा क्रोध आणि कमनी, दाटला पश्चातापे करुणीन अधिक अत्यो नेटका. मग त्या विप्रा लागी बोलत मने मम ग्रही जाऊन गुप्त, कुलंब नाम विप्र यथार्थन पाचारोनी आणावा. त्या ते घेऊनी स्वसंगती आम्ही जाऊ विदेशाप्रती, पाहुनी सबळ सगुण मूर्तीन विद्या सकळ अभ्यासू. अवश्य म्हणून तो ब्राह्मण भगवती दुर्गा बाहेर येऊन, त्या स्वरूपा लोप पाहून कुलंब वेश नटलाशी. पुन्हा त्यापाशी शीघ्र येऊन केली चरपटा लागी देखन, म्हणे पिसाट झाला तो ब्राह्मण हिताहित कळेना. परी ऐशी या क्रोधापाशी आम्ही न राहू निश्चयशी, परी अनेक गुरु पाहुनी महिसीन विद्ये लागी अभ्यासू. ऐसे बोलता कुलंब वचन अधिकोत्तर चरपट मन, पश्चाताप दाटून कुलंब चित्ती मिरवला. म्हणे संख्या अन्य क्षेत्राशी आपण राहू उभयंताशी, दोघे एकाच मार्गासीन वर्तणुकी राहून या. करी एक चित्ते आपणास पडणार नाही दुःखलेश, गुरु संपादोनी निशेषण विद्या लागी अभ्यासू. ऐसे बोलता चरपटाशी अवश्य म्हणे विद्यासुत त्याशी, तत्काळ सांडून या नगरासीन मुनिराज उठला. मग चरपट आणि नारद मुनी उभयंता चालिले मार्ग लक्षुनी, 5 कोस लांगता वनी नारद बोले तया ते. म्हणे सखे ऐक वचन आपण पाहू बद्रिकाश्रम, श्री बद्री केदारा नमुनन काशी क्षेत्रा मग जाऊ. ते क्षेत्री विद्यावंत विप्र आहेत अपरिमित, कोणी आवडेल तो चित्तातन विद्या त्यापाशी अभ्यासू. ऐसे बोलता कुलंब चरपटाप्रत अवश्य म्हणे विप्रपूत, मार्ग धरुनी बद्रिकाश्रमातन पहावया चालले. मार्गी करुणी भिक्षातन पाहते झाले भद्रिकाश्रम, केदारेश्वर के देवालयात जाऊन भद्री केदार नमियला. नमियता उभी एक श्री केदार समस्त, तो प्रकट झाले मच्छिंद्र दत्त, ते पाहून या विधिसूत. दत्तचरणी ठेवणी माता आणि कनमी मच्छिंद्रनाथा, ते पाहुनी चरपटी तत्वता. तो वंदी उभयंताशी, चरपटे उभयंता करुणी नमन पुषितसे कुलाबा कारण. म्हणे महाराज हे कोणन उभयंता आसती पय, नारदा म्हणे ओळखी नयनी आत्रिसूत तो ना दत्तात्रेय मुनी. मच्छिंद्र जती ऐकशी कानेन तो असे हा ब्राह्मणा. यानंतर मी देव ऋषी नारद म्हणती या देहासी, तव कायार्थ कुलंब वेशीन मानवदेही नटलो मी. ऐसे ऐकता चरपट वचन कुलंब चरणी माता ठेवून, म्हणे महाराजा स्वरूप दावून सनात मज करी आता. नारद म्हणे ऐक वचन आम्ही स्वरूप दावू त्रिवर्ग जान, परिबा गुरुप्रसादा विन न देखवे गा तुझ लागे. तरी गुरुप्रसाद कानी रिगावा होताची ध्यानी, मग आम्हीच काय दिसते त्रिभुवनी ब्रह्मस्वरूप पाव होशील तू. यावरी चरपटनाथ कोणता पाहू गुरु येते, तुम्हा पक्षा प्रतिष्ठावंतन भुवन त्रयनी असेना. तरी मजा अनुद्रेह द्यावा येत करोनी स्वरूपे सनात मात. नारद म्हणे दत्तात्रेयतन कारण आपुले संपादा. ऐसे बोलता नारद मुनी श्री दत्तात्रेय कृपा करुनी, ठेविता झाला वरद पाणी चरण चरपट मौळी ते दवा. संकल्पित स्थित तनुमन काया वाच जीवित्व प्राण, चित्ती बुद्धी अंतकरण घेतले गोवनी संकल्पी. मग वरत हस्त ठेवून मौळी करणी ओपिली मंत्रावळी, ओपताची अज्ञान काजळीन फिटून गेली तात्काळ. ब्रह्मदर्शन खुणा व्यक्त होतची देखिले तत्वतत येत, लकलकीत तेज अद्भुतन मित्रापरी भासले. ही औदुंबरीचा ठाव सोडणोन मिरवती पृथ्वी वरवण, देवी विधी पुत्र वसुनंदनान तेने करून गहिवरले. ते चरपटे पाहुनी तेजो सविता त्रिवर्गा चरणी ठेविला माता. तो अवसर पाहुनी तत्वतान उमाकांत प्रकटला. प्रकट होता अर्णवा प्रती चरपटा सांगे मच्छिंद्र जती, दशकर नमीम कुरप्रभा मूर्तीन भेटावया आलासे. ऐसे ऐकता चरपटनाथ शिवानमित से आनंद भरित, मग दश करुणी कवळूनी हृदयातन मुखा माझी कुरवाळी. कुरवाळून म्हणे अतिविश्रुता विद्या सांगावी चरपटीनाथा, नवाच्या गणी सरुणी करितान नाथपंथी बैसविला. मग नागपत्री अश्वती जाऊन 12 वर्षे वीर साधन, 9 कोटी शातशतरत्न शाबीर कवित्व पैकेले. यावरी मंत्रविद्या करून मेळविले सुरवर मंडन, स्वर्गदेवता तो शवून विद्यावरू घेतला. मग श्री गुरु आत्री सुत सेविता झाला गिरिनार पर्वत, एरीकडे चरपटनाथ तीर्थावळी चालला. श्री रामेश्वर गोकर्ण महाबळेश्वर, जगन्नाथ श्री हरिहरेश्वर, काशी मणिकर्णिका विश्वेश्वर,
तीर्थे सेवित चालला. तीर्थे करिता अपरिमित सचित नव झाले त्यात. ते नव शिष्य प्रख्यातवंतन सिद्ध कळा जाणती. राघव सिद्ध बाळ सिद्ध गोकाट सिद्ध जाबू सिद्ध नैमित्तिक साकंद्रेंद्रन होक्ष प्रसिद्ध दार भैरवरन सिद्ध तो. ऐसे चरपडाचे नवसिद्ध वर्ण शाबरी विद्येत आसती पूर्ण. 84 सिद्ध नवापासून उदयवंत पावले. जोगी शारंगी निजानंद नैन निरंजन यदु प्रसिद्ध. गैवन क्षुद्र कास्त सिद्धन रेवन्नाथाचे असती पय. उरेश सुरेश दुरेश कुहर केशमर्दन सुद कपूर. भट्टेंद्र आणि कटप्रभा साबर हे नवसिद्ध भर्तरीनाथाचे. दक्षेंद्र आणि इर्वा अपरोक्ष कामुकारनव सहन सिद्ध प्रसिद्ध. दक्षलायन देवसिद्ध पाक्षेंद्र साक्ष मच्छिंद्राचे सिद्ध हे. निर्णयार्णव हत्तदंतान भौमाक्ष उक्षे कृष्णपलायन. हेमा क्षेत्रात रत्नागर नामन गोरक्षाचे असती. विनय भास्कर दत्त धात पवन भार्गव सुर्णक्षान यथार्थ. कविट शर्मा यदव प्रोक्षित नवजालिंदराचे असती. शारुक वालुक शरभ सहन प्रोक्षित शैर्भ कोकिल नाम. कोस्मित वाच्य संपत्ती नवही पूर्ण कानिपाचे हे असती. यापरी चौरंगीचे 6 सिद्ध लोम भ्रातक चिरकाल वृंद. नारायण काळिका श्रावरजीव प्रसिद्ध चौरंगीचे असती पय. मीननाथ आडभंगीनाथ यांचे 6 सिद्ध सिद्धिवंत. सुलक्षा लुक्ष मोक्षार्णव समर्थन द्वारभद्राक्ष 6वा. एकूण 84 सिद्धाचा झाडा पूर्ण ग्रंथी वदला धुंडूनंदन. मालू नरहरीचा वंशिक पूर्ण सेवकासे संताचा. स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किम्यागार. सदा परिसोत भाविक चतुर अष्टत्रिशंत्याध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री नवनाथ भक्तिसार अष्टत्रिशंध्याय समाप्त. जय गुरुदेव दत्त.